हे काळ्यापेक्षाही खूप मोठे मोठे आहेत, त्यामुळे संपूर्ण मार्केटची शांतता भंग होत आहे। टू व्हीलर गाडी पार्किंगची तर सोय सोडा, पायी चालण्यासाठी सुद्धा जागा राहिलेली नाही। आम्ही अतिक्रमणधारकाच्या त्रासापासून जाचापासून खूप त्रस्त आहोत। मार्केटमध्ये अतिक्रमणधारकांनी मोठे मोठे पावसाळी पाल लावलेले, हे आमचे मार्केटच्या भिंतीला खिडक्यांना बांधलेले आहेत। जोरदार वारा व पावसामुळे मार्केटला प्लास्टर वगैरे पडण्याचा धोका आहे। तरी वरील सर्व पाल काढून आणि माझ्या दुकानासमोरील अतिक्रमण कायमस्वरूपी काढून मला निश्चित व्यवसाय करून देण्यात यावा, ही नम्र विनंती। सर्व समक्ष आम्ही 2 मिनिटं लागतील वाचून देत आहे। पत्रकार बंधू बी आहे, आपण बी सगळे आहे तिथे अधिकारी, ते 2 मिनिटं आमचे बंधू बी वाचतील। सर्वांच्या अनुमतीने महात्मा ज्योतिबा फुले सेंट्रल म्युनिसिपल मार्केट असोसिएशन जळगाव, पत्ता 107 108 लोअर ग्राउंड फ्लोअर सेंट्रल प्ले मार्केट जळगाव, दिनांक 30/5 बाबत अर्जदार महात्मा ज्योतिबा फुले सेंट्रल म्युनिसिपल मार्केट व्यापारी असोसिएशन जळगाव महोदय, जळगाव दिनांक 27/5/2025 रोजीच्या दैनिक लोकमत, सकाळ, देशदूत, नवराष्ट्र इत्यादी वृत्तपत्रात महात्मा फुले मार्केट व महात्मा ज्योतिबा फुले सेंट्रल म्युनिसिपल मार्केट या व्यापारी संकलनाबाबत भाडे आकारणी 60% प्रमाणे वसुलीचे निर्णय समितीने घेतलेले आहे असे समजते। सदरच्या निर्णयाला आमचा कडाडून विरोध असून हा निर्णय आमची गळचेपी करण्याचा व आमचे 20/3/2025 रोजी झालेल्या बैठकीत उल्लेख केलेला असून सदरची व्हिडिओ क्लिप सुद्धा दाखवलेली होती। तदनंतर महाराष्ट्र शासनाने भाडे आकारणीचे दिलेले पत्र आपणास प्रेषित केलेले होते, तरी आपण वरील 60% आकारणीचा निर्णय घेत आहोत। अध्यक्ष फुले मार्केट बाबूभाई गौराणी, आज सकाळी 11 वाजेला मोर्चाला सुरुवात झाली। व्यवस्थित मोर्चा महानगरपालिकेत आलेला होता। साहेबांना निवेदन देण्यात आलं की जी भाडेवाढ तुम्ही रद्द करा, अवाजवी भाडेवाढ लावलेली तिला रद्द करा व आम्हाला योग्य मार्ग द्या। आणि अतिक्रमणाबाबतही साहेबांशी चर्चा झाली व इन्स्पेक्टर साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देऊ आणि ते व्यवस्थित काढण्यात येईल। आता शांततेत मार्गाने आम्ही हे सर्व ऐकलेलं आहे साहेबांचं आणि सुवर्णमध्य काढायला सांगितलेलं आहे। अजून काय आपल्या मागण्या होत्या आणि त्याबद्दल मार्केटमधलं सर्वात महत्त्वाचं जे आहे ते नूतनीकरण, ते बऱ्याच वर्षापासून थांबलेलं आहे, त्याला व्यवस्थित करून द्या आम्हाला, जेणेकरून व्यवसाय करणं सोपं जाईल। 4 पिढ्यांपासून 3 पिढ्यांपासून तिथं लोक बसलेले आहे। त्या वेळेला आम्ही 2000 रुपये डिपॉझिट देऊन ते घेतलेलं आहे। आता 2000 रुपयाची किंमत 20 कोटी झाली असेल असं मला अंदाज वाटतो। रमेश भाई, आज महापालिकेवर व्यापाऱ्यांचा भव्य मोर्चा आला होता, काय विषय होत्या, काय मागण्या होत्या, आयुक्तांशी काय बोलणार? सर्वप्रथम गेल्या 2012 पासून सगळे व्यापारी जे त्रस्त आहेत, व्यापार करण्याच्या दृष्टीने फार त्रस्त असल्यामुळे एवढ्या वर्षापासून काही त्याच्यातला तोडगा निघत नाही। आता 3-4 दिवस अगोदर वर्तमानपत्रातून जे बातमी आलेली होती 60% रेडी रेकनरच्या दराने, ते काही अविजाविक जे भाडेवाढ आहे ते व्यापाऱ्यांना भरणे योग्य होणार नाही, ते म्हणून आम्ही त्याचा एक निषेध म्हणून आंदोलन केलेलं आहे। त्या आयुक्तांना आम्ही ते निवेदन सगळ्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून देणार आहेत। हे वस्तुस्थिती आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, स्थानिक आमदार यांच्या माध्यमातून शासनाला कळवणार आहेत, जेणेकरून इथे गेल्या 30 ते 40-50 वर्षापासून जे व्यापारी व्यवसाय करीत आहेत त्यांचे जीवनावर उद्गार होण्याची पाळी येणार नाही, असा आम्ही शासनाने कळवलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्हाला हे स्वर्णमार्ग काढावे, जेणेकरून आम्ही तिथे योग्य रीतीने आम्ही कायमस्वरूपी व्यवसाय करू, ही आमची मागणी आहे। आणि आमच्या सगळ्या
गेटमधून सगळ्या परिसरमध्ये जिथे आज आमची पार्किंगची जागा आहे, जिथे ते परिसर आहे, तिथे सगळ्या गेटमधून जे आहे तिथे फार गिरायकाला येण्याची अडचण होते. व्यापाराला व्यापार करण्याच्या दृष्टीने फार अडचणीचे आहे. ते सुद्धा आम्ही तिथला मार्ग मोकळा करायला माननीय आयुक्त साहेबांना त्यांनी सांगितलं आहे की आम्ही ते लवकरात लवकर कारवाई करणार आहेत. आमच्या मागण्यांवर विचार झाला नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्ही बेमुदत दुकाने बंद करून इथे प्रशासनाच्या समोर आत्मदान करू, हे आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांतर्फे लेखी निवेदन देण्यात आलेलं आहे. हे पुणे मार्केटचे अध्यक्ष शैलेश आहुजा, सभासद, महात्मा ज्योतिबा फुले मार्केट तळमजला. आज जी आपली मीटिंग झाली त्याच्यामध्ये असं समजतं ते जी समिती आहे जी भाडा ठरवते ते आजच्या वास्तुस्थितीने ठरवते, पण आम्ही जे इथे 68 वर्षापासून बसलेले त्याचा कुठेच विचार करण्यात आलेला नाही. जे जुने भाडेकरी आहे त्यांच्या त्या बाबतीत कोणतीच सवलत तिथे दिलेली नाही आणि आजचा बाजार काय भाव आहे ते सांगितलं जात आहे, ते एकदम चुकीचं आहे. समजा आता जुने जे 1957 पासून जे भाडेकरी असतील त्यांचा भाडा तर तो कमीच राहणार आहे, तो तुम्ही आजचा भाडा समजवताय तो व्हायला नको. त्याच्यात एक स्वर्ण मध निघाला पाहिजे.